मस्तक नमवले आणि तिसरे पाऊल मस्तकावर ठेवण्यास सांगितले. श्रीहरी विष्णूने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवले. राजा बळीची दानशूर वृत्ती पाहून श्रीहरी विष्णूने त्याला वर की वर्षातून 3 वेळा भूलोकावर येऊन तो आपल्या भक्तांना आशीर्वाद देईल. तर मग आता प्रश्न पडला असेल, पत्नी पतीला का ओवाळते? दिवाळी पाडव्याला पती पत्नीच्या नात्याला एक वेगळंच महत्त्व आहे. पतीला औक्षण करते म्हणजेच ओवाळते. या मागे पतीच्या दीर्घ आयुष्याची, उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची प्रार्थना असते. तसेच पत्नी आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्याचं वर मागते अशी ही श्रद्धा आहे. हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो, म्हणून या दिवसाला पाडवा असं म्हणतात. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करा.